आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आहेत। खरं तर त्यांची एक वेगळी ओळख आहे। अजित पवारांचे प्रत्येक इलेक्शन असेल, अजित पवारांचं बॅकडोअर कोणतंही काम असेल तर ते करण्यामध्ये आघाडीवर कोण असायचं तर वैशाली नागवडे असायचं। एक विश्वासार्ह चेहरा अजित पवारांचा वैशाली नागवडे आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीनं आज सुनेत्रा पवार शपथ घेत आहेत, मात्र टीका खूप त्यांच्यावर होते। याकडे तुम्ही कसं बघताय? आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसलाय, तुमच्या सर्वांचा नेता तुम्हाला सोडून गेलाय। खरं तर जी घटना 28 तारखेला घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला माणूस गेला आहे अशी सगळ्यांची भावना आहे। आमचे पदाधिकारी आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तर पोरके झाल्यासारखं आम्हाला वाटतंय। आमच्या पुढे अंधार आहे, परंतु राजकीय प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया चालत राहते। आणि अजितदादांच्या जाण्याने फक्त कार्यकर्त्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं नुकसान नाही झालं, तो उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। हे फक्त पक्षातले लोकच नाही तर विरोधकसुद्धा हे बोलत आहेत। परंतु अचानक अशा पद्धतीने शपथ घेणं, खरं तर 2 दिवस पण उलटलेले नाहीत आणि उपमुख्यमंत्रीपदाची तुम्ही शपथ घेता, असं कसं काही होऊ शकतं? हा जो सर्वसामान्यांमधून आता जो प्रश्न विचारला जातोय आणि टीका खास करून सुनेत्रा पवारांवर होते, प्रफुल्ल पटेलांवर होते, सुनील तटकरेंवर होते आणि याची किनार जर पाहायला गेलं तर शरद पवारांनी स्वतःच म्हटलं की या दोघांना कदाचित निर्णय घेतला असेल। मी खरं तर साहेब काय बोलले हे ऐकलं नाही, परंतु सुनेत्रा वहिनी आज शपथ घेत असताना एक नक्की होतं की 28 तारखेला अजितदादांची घटना घडल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता हा सैरभैर झालेला होता। आपल्याला आता कोण नेता हे प्रत्येकजण विचारत होतं आणि कदाचित ही काळाची गरज होती, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 12 जिल्हा परिषदच्या इलेक्शन्स चालू आहेत आणि सेनापतीच नसला तर आम्ही कसे लढणार, हाही प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांपुढे होता आणि उद्या जाऊन काय निर्णय होणार हे आम्हाला माहीत नव्हतं। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस ती असेल किंवा ही असेल, ही पवारांचीच आहे, हे पण तितकंच खरं आहे। तुमच्या मुख्य नेत्यानं तर विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता, त्यासाठी बैठका करत होते, सातत्याने ह्या बैठका होत होत्या। स्वतः शरद पवारांना तर तारीखच जाहीर करून टाकली। असं असताना कुटुंबाबरोबर न राहता स्वतंत्र चूल मांडणं आणि जो आहे हा पक्ष पुढे घेऊन जाणं, अशा पद्धतीचा सुनेत्रा पवारांना निर्णय घेणं, हा निर्णय योग्य वाटतोय का? खरं तर हा निर्णय काय घेतलाय आणि काही नाही हे मीडिया मांडताय किंवा काही लोक मांडतायत, पण माझ्या माहितीनुसार गटनेतापद आणि विलिनीकरण हे 2 वेगळे विषय आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा गटनेता निवडला गेलेला आहे आणि विलिनीकरण हा कंप्लीट 2 पक्षांचा वेगळा विषय, जो आज त्याची चर्चाच नव्हती खरं तर। त्याच्यामुळे विलिनीकरण होईल किंवा नाही यावर आज भाष्य करणं योग्य राहणार नाही। आपण बघितलं असेल, महापालिकेत असेल, जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। शेवटी दोन्ही राष्ट्रवादी ही पवारांचीच राष्ट्रवादी आहे, त्याच्यामुळे ह्या दोन्ही राष्ट्रवादीवर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य ठरणार नाही। तो पवारांचा कौटुंबिक प्रश्न आहे आणि त्यांनी एकत्रितपणे तो सोडवतील अशी कार्यकर्त्यांच्या वतीनं मी मागणी करेल। सुनेत्रा पवारांची एक सर्वात जवळची कार्यकर्ती म्हणजे वैशाली नागवडे, सध्या काय भावना आहेत? उपमुख्यमंत्रीपदी पहिली महिला उपमुख्यमंत्री होती। खरं तर हा कुठलाही आनंदाचा क्षण नाही आमच्यासाठी, पण अनावधानाने परिस्थितीने हा ओढवलेला क्षण आहे, त्याच्यामुळे यात आनंद व्यक्त करण्यासारखं काही नाही। पण मी एकच सांगेन की स्त्री ही परिस्थितीने मजबूत होत असते, त्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनी मजबूत होतील आणि ही जी घेतलेली धुरा आहे त्यात चांगल्या पद्धतीनं सांभाळतील। आपल्या देशाला एक वेगळा इतिहास आहे, महिलांनी जर हातात घेतलं तर काय होतं हे इतिहासात आपण तारा राणी असतील, राजमाता अहिल्याबाई होळकर असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, यांच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे। त्याच्यामुळे एक स्त्री म्हणून खरं तर त्यांच्याबरोबर अशा प्रसंगी राहणं हे आमचं काम आहे असं मला वाटतं। खरं तर हे राजकारण हा एक बाज, पण पवार कुटुंबियाच्या जवळ असणारे आम्ही सगळे लोक, कारण आम्ही पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः आम्ही तर दौंड तालुक्यातले जे बारामतीच्या शेजारचा तालुका आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणी पवार असो त्यांच्याबरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे। धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कुणीही पवार असले तरी त्यांच्यासोबत राहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच सुनेत्रा पवारांच्या बाबतीत जो काही प्रसंग ओढवला आहे त्या प्रसंगात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।